हाय हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. इथे आम्ही निघालो आहे गावाला आणि गावाला निघताना मजा मस्ती तर करणार आहे सगळे दादा वगैरे. इकडचा व्ह्यू म्हणजे वाव, सगळ्यात भारी मॉर्निंगचा व्ह्यू. आम्ही एवढं मस्त एन्जॉय केलं ना, बापरे, खूप म्हणजे खूप. एवढं दमलेलं होतं तरी आम्हाला मस्त एन्जॉय केला आम्ही. आणि इथे बघा, ही सकाळी गाडीतनं उठून आली झोपेतनं आणि वाड्यात गेलो. हा आमचा वाडा, अजून सगळे एकत्रच राहतात इथे आम्ही वाड्यामध्ये. खूप भारी फिलिंग येते. आपल्या रक्ताची नाळ तिथे जोडलेली असते ना, त्याच्यामुळे तिथे गेल्यावर तिथे वेगळाच आपल्याला आनंद मिळतो. आणि हिने आणलेलं बकरीचं पिल्लू धरून पोरींला दाखवायसाठी. आणि नंतर मग निघालो आम्ही देवाच्या कार्यक्रमाला. मस्त आवरलं, सगळ्यांनी आंघोळ वगैरे केलं आणि देवाच्या कार्यक्रमाला निघालो. देवाचा कार्यक्रम पण एवढा सुंदर झाला, बापरे. इथे गाडीत बघा सगळे आपले लोक बसतात. माझ्या आत्या आहेत, मामा, सगळे घरातलेच येते आपले सगळे लोक. आणि फायनली आम्ही पोचलो देवाच्या इथे. आणि इथे सगळे हसत होते कारण की बकरीने सू केली होती त्याच्यामध्ये टॅम्पोमध्ये. त्याच्यामुळे इथे सगळे आरामशीर बसलं ते. आणि इथून पुढे मग नंतर मस्त दाजींने एवढं वैतागून गेलो. दाजींसोबत एवढी मस्ती करत होतो, बापरे. दाजींनी घेतलं मटण करायला. दाजींनी बघा किती सुंदर असं मटण बनवलं. शेपला पण पाठीमागं पाडणार असं आमच्या दाजींनी मटण बनवलं. वाव. नंतर मी गेले भाकरी करायला. आपल्याला काही चुलीवरच्या जमत नाही, पण 2-3च टाकल्या मी भाकरी. आपला देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. मस्त सगळे जेवायला बसले. मटणावरती ताव मारला. बघा कसं आहे आमचं गाव, लई भारी वाटलं. मी तर मटण ओढलं, मटण भाकरी चुरून नाही बघा मी खात होते, मावशी खात होती. ही मज्जाच वेगळी असते फिलिंग. आणि इथे बघा माझे अंकलची थोडीशी मी मज्जा घेत होते. अंकल त्याच्यात नळी ठोकत होते, त्याच्यासाठी मी अंकलची मज्जा घेतली. इथे डॅडी खूप दमून गेले होते, डॅडीला चक्कर येत होती म्हणून डॅडी शांत बसले. इथून फायनली आम्ही निघूशी वाटत नव्हतं, पण काय करणार, शेवटी निघावं लागलं. आणि मग रात्रीचं निघालो इकडे पुण्याला यायला आमच्या घरी. मस्त गाडीत मजा मस्ती करत मी इकडे आलो. येऊशी नव्हतं वाटत, पण करणार काय. नंतर आम्ही मस्त करंजीच्या घाटात आमच्या इथे खूप सुंदर असे भजी भेटतात, ते घेतले. कुंदा तो घेतला. सुप्यामध्ये खारी वगैरे घ्यायला थांबलेलो. तर कसं वाटतात माझे ब्लॉग, तुम्हाला आवडतात का, तर नक्की सांगा. आणि सुप्यामधली खारी एकदा टेस्ट करून बघा, खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर. आणि कमेंट करून नक्की सांगा माझा ब्लॉग आवडलेत का. चला बाय.